पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षणं, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांच्या अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया, ज्यांच्या गावी केला वास त्यास नसावे उदास. विठाला 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 विठाला. हो, याजसाठी गेला होता अट्टहास, याजसाठी गेला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता चिंतनाकरता निवडलेला गायलेला अभंग, महाराष्ट्र भूषण संतहृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या चारचरणाचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग असून, अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जी जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करतात. विठाला 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 विठाला. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहारपैकी असा कैलासवासी गोपाळदादा बाबूराव तापकीर यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि या तापकीर परिवाराने ज्या वडिलांनी हाडाचे काढं केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला आणि मुलीचा पाठीमागच्या परिवाराचा सांभाळ केला, त्या वडिलाविषयी कृतज्ञता सोहळा म्हणून एक दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित केला. एकदा या तापकिरी परिवाराकरता जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणा वरुणालय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने, त्याच्या करुणेने, त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे, साधकाचे मायबाप, योग्याची माऊली, अनाथाची मा विश्व माऊली ज्ञानोबाराय, अखिल विश्वाच्या परमार्थ उदारामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय, चोकोबाराय, निळोबाराय, श्री संत सावता महाराज, श्री संत सेना महाराज, श्री संत नरहरी महाराज, श्री संत जळोजी मळोजी महाराज, श्री संत भोजलिंग काका, श्री संत रोहिदास महाराज, श्री संत जगनाडे महाराज, श्री संत बाळू मामा, श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत भक्त कुर्मदास, श्री संत रंकाबंका बसलेल्या श्री संत कान्होपात्रा, श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत बहिणाबाई, श्री संत सोयराबाई, श्री संत सखूबाई, श्री संत जिजाबाई, संत मांद्याळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो. अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी एकदा जोरदार टाळी वाजून या सगळ्या मंडळींचं स्वागत करा. एक सुरुवातीलाच मी एक स्वाभिमानाने एक वाक्य बोलून जातो. हे आळंदीचे मुलं गळ्यामध्ये टाळ घेऊन उभा राहणं आपल्या गावामध्ये, माय साक्षात आळंदीच्या ज्ञानोबारायची हजेरी आपल्या गावात असते हे लक्षात ठेवा. विश्वमाऊली ज्ञानोबाराय आळंदीच्या ठिकाणी हे सर्व मंडळी राहणार आहेत. आदरणीय माझ्यावरती जीवापाड प्रेम करणार, ज्यांचा चेहरा पाहिला की मला सागर महाराज सिरकेंचीच आठवण येते नेहमी हमेशा, माझे जीवलक सौरभ महाराज मांडगे. एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. असा मोकळा हात चालतो गुरुजींचा, असा टांग 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 टांग, भिंगरीसारखा हात चालतो, असं मोकळा वाजवतात. तायरीचं वाजवणं आहे आणि चपळतेचं वाजवणं आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर पट्ट्यात जर माझे कार्यक्रम असले की
नेहमी महाराजांच्या आमच्या सातत्याने भेटीगाठी होतात. गोड स्वभाव आहे महाराजांचा. महाराजांना विनम्र भावे अभिवादन करतोय. संस्थेतील मुलं वंदन करतो. सगळ्यांना विनेकरी बाबांना वंदन करतो. ज्यांच्या मुखारबिंदातनं आपण गायन ऐकलं, अतिशय शार्पनेस, शांत गाणं, हृदयाला स्पर्श करणारं गाणं, सरस्वती माता ज्यांच्या कंठामध्ये विराजमान आहे, परमस्नेही परम आदरणीय वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार त्यांचं आदराने नाव घेतात असे असणारे परमस्नेही परम आदरणीय इंगोले महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. महाराजांना वंदन करतो. त्याचबरोबर मी नाव विसरलो महाराजांचं, माऊली महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवता. अतिशय तायरीचं गाणं आहे, लपकतेचं गाणं आहे. सरस्वती माता ज्यांच्या कंठामध्ये विराजमान असे गोड गायक मंडळी, गोड आवाजाचे धनी, सगळ्यांना वंदन करतो. आदरणीय शेखर तापकीर माऊली, एकदा टाळी वाजवा. विशेष तुम्ही अतिशय सुंदरही बोलतात, मी ऐकलं सुरुवातीला. गायनही करतात आणि टाळ घेऊ नये. अतिथ्य वारकरी संप्रदायाची सेवा करणे विनम्र भावे अभिवादन करतो. हे स्टेजवरती सगळेच महाराज मंडळी सगळ्यांना वंदन करतो. आदरणीय महाराज आहेत त्यांना वंदन करतो. सगळेच विशेष होताने साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर गोड साऊंड सिस्टीम आहे. एकदा दादांकरता जोरदार टाळी वाजवा. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे. कॅमेऱ्यावाले दादा महाराष्ट्रामध्ये गाजलेले जे कीर्तनकार आहेत, प्रसिद्ध कीर्तनकार आहे, नामवंत कीर्तनकार आहे, ज्यांच्या यूट्यूब चॅनलला पाहायला मिळतात. वैष्णव कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे सर्व मालक अनिकेत दादा उपस्थित आहेत. अनिकेतजी करतात जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. त्यांना वंदन करतो. सगळेच मंडळी उपस्थित आहेत. आता प्रत्येकाचे नाव मला माहिती नाही. संबंधाने माझ्यावरती प्रेम करणारे आमचे, त्यांचं आडनाव शिंदे, माझं शिंदेचं आडनाव आहे, असे मयूर दादा मला फोन केला. म्हणले महाराज झी टॉकीजला तुमचे एपिसोड पाहिले महाराज, यूट्यूबला तुमचे लाखो फॉलोअर्स आहेत, यूट्यूबला सबस्क्रायबर आहेत, इंस्टाग्राम, मोज ॲप, शेअरचॅट, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे आम्ही व्हिडिओ रोज पाहतो महाराज. अतिशय सुंदर तुमचे कीर्तन आहेत. आम्ही दिवस तुमचे कीर्तन ऐकतो घरामध्ये LED लावून, CD लावून पाहतो महाराज. एकदा भेट द्या. त्यांनी फोन केला आणि या तापकीर परिवाराचं दर्शन. विठाला विठाला हो, मोठा परिवार आहे. कैलासवासी ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे गोपाळदादा बाबूराव तापकीर. 78 वर्षापर्यंत जीवनाचा प्रवास होता. पाठीमागं मोठा परिवार आहे. सुभद्रा गोपाळ तापकीर पत्नी, त्याचबरोबर 3 मुली आहेत. सरस्वती ज्ञानेश्वर शिंदे मुलगी, त्याचबरोबर ताराबाई सदाशिव कौटकर मुलगी, पल्लवी गोपाळ तापकीर मुलगी, प्रभाकर आबासाहेब तापकीर भाऊ, बबन किसन तापकीर भाऊ, भानदास किसन तापकीर भाऊ, मीराबाई अशोक खांदवे बहीण, धनंजय शांताराम तापकीर पुतण्या, विनायाताई प्रदीप आबा तापकीर माजी नगरसेवक सुनबाई, त्याचबरोबर नातू मयूर ज्ञानेश्वर शिंदे, नातू कौशल्य सदाशिव कौटकर, वेदांत गोपाळ कारले नातू, समस्त तापकीर परिवार. एकदा जोरदार टाळी वाजवा या परिवाराकरता. वडिलाचे अनंत उपकार आहेत, त्या उपकारातून परत फेड करण्याकरता एवढा भव्य दिव्य कृतज्ञता सोहळा. विठ्ठला 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 विठ्ठला. जो अभंग कीर्तना निवडलाय, थोडासा आवाज द्या, जो अभंग कीर्तना निवडलाय तो मोठा गोड आहे. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आमच्या जीवनामध्ये आम्ही अट्टहास केला परमार्थातला. कशा करता? शेवटचा दिवस गोड होण्याकरता. साधक म्हणतात तुकोबाराया, अहो ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागणार आहे, मरण हे अटळ आहे. मग तुम्ही हा परमार्थिक अट्टहास नाम साधनाद्वारे साध्यप्राप्तीपर्यंतचा करताय तुकोबाराया. मरण तर येणार आहे ना तुकोबाराया. तुकोबाराया म्हणतात त्या साधकाला, बाबा हो मी मरणावरती विजय प्राप्त करण्याकरता हा अट्टहास करतो. ते साधक म्हणले, तुकोबाराय मरणावरती विजय प्राप्त झाल्यानंतर होईल काय? तर तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातला शेवटचा दिस नाम दिवस हा गोड होईल. याजसाठी केला, असं बोलत चला, ज्यांचे अभंग पाठ ते बोलत चला. याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास प्रयत्न, साधनाद्वारे भक्तीचा प्रयत्न. कशा करता? शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड होण्याकरता अट्टहास आहे. ते साधक म्हणतात तुकोबाराया शेवटचा दिस गोड झाला का? हो तुकोबाराया म्हणतात शेवट तो माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहिरा, बेठी रखुमाईच्या वरा. आमच्या जीवनातला शेवट गोड झाला. आता हा शब्द वर्तमान काळे. ते साधक म्हणतात तुकोबाराया शेवट गोड झाला. हो परमार्थातला अट्टहास. हो
आता काही चिंता, आता काही टेन्शन, तुकोबाराय म्हणतात आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो, विसावलो, थांबल्या गेलो. का? देवाचं चिंतन केलं आणि चिंतन केल्यामुळं मी निश्चिंत झालो. कोणत्या देवाचं? कवतुक वाटे झाली वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे. तो मंगल भगवान परमात्मा, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ही शक्ती ज्या मंगल भगवान परमात्म्याकडे नवे नवे गीतेमध्ये वचन आहेत. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहोत प्रभव प्रलस्थानम निदानम बीजम अव्ययम. किंवा ज्ञानोबारांची भाषा, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळीता ऐसा तो समर्थो ब्रह्मांडाचा धनी. तो एक धरिला चित्ते, बोला बोला, आम्ही रुखुमाईचा पती. तो एक गाऊ आम्ही, बोला बोला, विठोबाचे नाम. तो धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. तो आपोला तो एक, तो पतिव्रते जैसा, तो पतिव्रता नेनो, तो कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याच्या नामाचं कौतुक वाटू लागलं. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय गोड वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, सलोकाता समीपता स्वरूपता सायुज्यता, ही मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, बोला बोला, परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळे. ती नवरी झाल्यामुळं, ती बायको झाल्यामुळं आमचं भक्तीचं आयुष्य त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत आम्ही आनंदाने घालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया दावा तृष्णेचिया. हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. विठाल विठाल हो. आज या तपकीर परिवाराने दादांचं प्रथम पुण्यस्मरण आयोजित केलंय. प्रथम शब्दाचा अर्थ आहे एक, पुण्य अधिक स्मरण. प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस म्हणतात. आजचा दिवस पुण्य दिवस आहे. स्मरण शब्दाचा अर्थ आहे आठवण. गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे पुण्यदिनी, गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करणे पुण्यदिनी, याला पुण्यस्मरण असे म्हणतात. विठाला विठाला अजून एक याला दुसरा शब्द आहे वर्ष श्राद्ध. खाली बसलेले बोलत चला बरं का मोकळेपणे. वर्ष श्राद्ध. श्रद्धा ठेवून जो एका वर्षाला विधी केला जातो याला शास्त्रामध्ये वर्ष श्राद्ध असे म्हणतात. विठाला विठाला हो. अजून एक याला शब्द आहे आजच्या दिवसाला माऊली, काय? चट्ट श्राद्ध. हे बऱ्याच लोकांना गुरुजी माहित नाही. चट्टश्राद्ध. चट्टश्राद्ध म्हणजे काय? ऐका ऐका. आरेमा नावाचा पितर, तुम्ही आता प्रत्येक महिन्याला पितर जेव घालत होते ना हो दादांच्या पित्यर्थ. प्रत्येक महिन्याला जसा पितर जेव घालत असतो तसं आजच्या दिवशी एका वर्षानं चट्टश्राद्ध कशाला म्हणतात? आरेमा नावाचा पितर अंगुष्ट एवढा देह धारण करतो साहेब. अंगुष्ट एवढा म्हणजे अंगठ्या एवढा देह धारण करतो. आणि जो या तापकीर परिवाराने जो नैवेद्य दादांना दाखवला ना, तो नैवेद्य खाण्याकरता तो आरेमा नावाचा पितर येतो. याला शास्त्रामध्ये चट्टश्राद्ध असे म्हणतात. विठाला विठाला हो. आणि या श्राद्धाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलाय. अभंग फार गोडे, सर्वांच्या पाठांतरातील सोपा सुटसुटीत अभंग. ऐका. या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. 42 वर्ष परमार्थ केला, भक्तीचा प्रयत्न केला, नामसाधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंत प्रयत्न केला, अट्टहास केला. 42 वर्ष राहिले, 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसून नये जना, ऐसे करीत नारायणा असं तुकोबारायनं म्हणण्याची का पाळी आली मंडळी? त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेना फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यमानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेली मंडळी आहे का? थोडासा का आवाज दे, हॅमिंग नको देऊ. इंग्रजीचं वाक्य इकडे बघा. इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही. नो मनी नो कॅश. आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याग केला. परिणाम कळ्यामध्ये विना,
परिणाम हातामध्ये चिपळ्या, परिणाम मुखामध्ये पांडुरंगाचंच नाव, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. जागृती अवस्थेमध्ये तुकोबारा पांडुरंगाचं भजन करायचे, स्वप्न अवस्थेमध्ये तुकोबारा पांडुरंगाचं भजन करायचे, सुषुप्ती अवस्थेमध्ये तुकोबारा पांडुरंगाचं भजन करायचे. पांडुरंग ध्याने पांडुरंग वा वा, खूप सुंदर, वा. टाळी वाजवा बसल्या बसल्या सर्वांनी, बडे भाव के साथ. पांडुरंग माने पांडुरंग माने, पांडुरंग जाने, पांडुरंग माने. जागृती स्वप्ने पांडुरंग, वा गुरुजी वा. जागृती स्वप्न पांडुरंग, पांडुरंग जाने पांडुरंग माने, पांडुरंग जाने पांडुरंग माने. स्वपाने पांडुरंग, जागृती स्वपाने पांडुरंग, पांडुरंग जाने, पांडुरंग माने, पांडुरंग वा 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 वा. पांडुरंग माने. पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग. टाळी वाजवा जोरदार एकदा. वा, एक नंबर प्रमाण दिलं, बेस्ट. वा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्ने पांडुरंग. सतत भजन करायचे, सततम कीर्तयंतो माम, सतत अखंडरित्या देवाचं भजन माझ्या तुकोबाराय करायचे. ए माय भंडारा भामचंद्र आणि गोहराडेश्वर डोंगरावर जाऊन तुकोबाराय अखंडरित्या पांडुरंगाचं भजन करायचे. एखाद्या शिळेवरती डोंगरावर जाऊन माझ्या तुकोबाऱ्यांनी बसावं, शिळेवर म्हणजे दगडावर बसावं, हातामध्ये लेखणी घ्यावी आणि या समाजाकरता एक 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 अभंग माझ्या तुकोबाऱ्यांनी निर्माण करावे. मंडळी, कधी भंग न होणारे अभंग माझ्या तुकोबाऱ्याने समाजाकरता निर्माण केले. माफी मागून बोलू का? तुमचा आणि माझा माथा ठिकाणी नेण्याकरता तुकोबाऱ्यांनी पंचमेत गाथा लिहिलाय. विठ्ठल विठ्ठल, काय तुकोबाऱ्यांचं जीवन आहे, रात्रंदिवस भजन करायचे. ए आई, ए माय, ऐका. एका दिवशी जिजाई साहेबांनी प्रश्न केला, मालक ऊन पार पडतंय मालक, पोटात अन्नाचा कण नाही मालक, आणि या समाजाकरता या लोकाकरता अभंग लिहिताय हो मालक तुम्ही, लय काळजी वाटते. तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही. चिमुरडी भागीरथी मला रोज सकाळी विचारते, बाबा कुठं गेलेस गाई? सांगावं लागतं, ए बाबा भजना करता गेलेत ग डोंगरावरती. लय काळजी वाटते मालक, उरभरून येतो, कंठ दाटून येतो मालक, रोज भाकरी घेते, परेशान होते. काल भामचंद्रावर आले तर तुम्ही भंडारा डोंगरावर होते, मी भंडारा डोंगरावर आले की तुम्ही गोहराडेश्वर डोंगरावर जातात. मला कळत नाही, भाकरी घेऊन येते गाठोडो, तसंच पुन्हा वापस घेऊन येते. तुम्ही जेवले नाही ना, मी दिवस दिवस जेवत नाही हो मालक. डोळे डबडबले, उरभरून आला, कंठ दाटून आला. जिजाई साहेबांचा श्री तुकोबाराय म्हणतात, जिजे ऐक ना, एक काम कर, उद्या भाकरीचं गाठोडं घेऊन ये. पण मालक मला कसं कळणार तुम्ही कुठं भजन करतात? ऐक ना पुढचं, भाकरीचं गाठोडं घेऊन आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याला ये जिजे, आणि डोंगराच्या पायथ्याला आल्याच्या नंतर तिथल्या मातीला कान लाव, आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक ह्या डोंगरावरती भजन करताय. मंडळी, नका 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 एवढ्या जोरात टाळी वाजू नका, त्या टाळीच्या आवाजानं मला अटॅक येईल. गोईंग टू एमपुरी. काय टाळी वाजवतात तुम्ही, कंजूसपणा करताय टाळी वाजवायला. तुम्ही काही नाराज आहे माझ्यावर? बोला बोला. का देवावर नाराज आहे? देवाने एवढे दिवस जिवंत का ठेवला आम्हाला? असं देवावर नाराज नाही तुम्ही. हे बघा,
पानी पीना हो साहब तो छान कर पीजिए, गुरु करना हो तो पहचान कर कीजिए, कीर्तन में भजन में कथे में टाली बजाना हो तो दिल खुलकर बजाइए. मोकळ्या मानाने वाजवा, अशी मोकळ्या मानाने. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा सोरी नाही. नावरोबरांची ओवी सांगतो. ऐसे माझे नाम गोसे नाही स्वीकारते विश्वाचे दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. नामदेवराय वर्णन करतात. मुखी नाम हाती टाळी महापापा करू होळे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, असं मोकळं बसा बरं, थोडं फ्रेश बसा. आता तुम्ही फार लांब लांब बसलात, पण माझी विनंती आहे त्या ठिकाणी बसा, पण थोडे असे चेहरे फ्रेश ठेवा, थोडेसे नॉर्मल ठेवा. कारण मी 3:30 वाजता गाडीत बसलो. माझं गाव जालना जिल्ह्यामध्ये 70 किलोमीटरवर घनसावंगी म्हणून माझं गाव आहे. मी एवढ्या लांबून तुमच्याकडे 3:30 वाजता गाडीत बसलो देवपूजा करून. इथं मी 9:30 वाजता या ठिकाणी चरोलीमध्ये आलो. मी लांबचा प्रवास करून आलो आहे. मला कीर्तन झाल्यावर मला परत माझ्या गावाला जायचं आहे. एवढ्या लांबून मी आलो आहे तुमच्याकरता. पांचट गप्पा सांगणार नाही. जे बोलेल शब्द न शब्द, या तापकिरी परिवाराने मला एवढ्या लांबून आमंत्रित केले. शब्द न शब्द तुमच्या हिताचा बोलेल. टाइमपास मनोरंजन करणार नाही. फक्त माझी विनंती आहे, असं टुळू टुळू पाहू नका आणि बटाट्यासारखे डोळे करू नका. मला भीती वाटते त्याची. मोकळं बसा, फ्रेश बसा, चिंता करू नका. का काही चिंता आहे तुम्हाला? काही टेन्शन नका घेऊ. टेन्शन मला देऊ नका 1 तास टेन्शन. चिंता करू नका. कशा चिंता करायची? येतानी काय आणलं का? बोला 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 मोठ्याने. येतानी काय आणलं का? नाही. जातानी काय घेऊन जायचं का? नाही. आता एवढ्या लांबून जालन्यावर मी तर आलो आपल्या गावात कीर्तना करता. कीर्तन झाल्यावर घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. असं नका न करू. खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा. येतानी काय आणलं नाही, जातानी तुम्हाला मला काही घेऊन जायचं नाही. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाले, उड़ जाएगा पंछी एक दिन रहेंगा पिंजरा खाली. म्हणून माझी विनंती, चिंता बिंता अजिबात नाही करायची. माझे 2 बोटं दिसतात का? हे अशा मान हलवा ना तुम्ही, अशा मान हलवा पुरुष मंडळी. हे 2 बोटं म्हणजे 2 शब्द आहेत. ऐका ऐका. याचं नाव सांगतो तुम्हाला. याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. याचं नाव काय आहे? मोठ्याने बोला. चिंता आणि याचं नाव चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत. ह्या बहिणीचं काम एकच आहे, जाळणे. कोण कोण? चिंता आणि चिता. कोण म्हणलं? शांताबाई कांताबाई. चिंता आणि चिता, त्या 2 सख्या बहिणीचं काम एकच आहे. काय? जाळणे. फक्त सिस्टरचं काम जाळणे. फक्त गमत असे माऊली, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता सजीव माणसाला जाळते आणि चिता निर्जीव माणसाला जाते. सुभाषित सांगतो. चिंता चिता समख्याता बिंदू मात्रे विशेषता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. तुकोबाऱ्यांची भाषा आहे. खाटेवरी पडिता चिंता व्यापेळ तळमळे. चिंता नाही करायची. हे बघा, चिंता करून साहेब, चिंता करून चिता रचायची नसेल, आय रिपीट परत सांगतो, चिंता करून चिता रचायची नसेल तर बसल्या बसल्या कीर्तनामध्ये गोड पांडुरंगाचं चिंतन करा. मग चिंतन कसं करायचं? सोपं साधन सांगतो. लय डोक्याला ताप दिला असं सांगणार नाही. बसल्या बसल्या कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल. त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठ्ठल हो. मानवी जीवनामध्ये माणसाने 4 गोष्टी विसरू नयेत. इकडे बघा माझ्या बोटाकडे. 1, माणसाने देवाला विसरू नये. 2, संताला विसरू नये. 3, जन्म देणाऱ्या मायबापाला विसरू नये. आणि महत्वाचं मरण विसरू नये. विठ्ठल विठ्ठल. हो. 1, देवाला विसरू नये. का? देवाचे ऋण आहे. संताला विसरू नये. संताचे ऋण आहे. जन्म देणाऱ्या मायबापाला विसरू नये. का? त्यांचे उपकार आहेत आपल्यावर, त्यांचे ऋण आहेत. देवाला विसरू नये. तुम्ही म्हणता महाराज आम्ही देवाला विसरू, होईल काय? महाराज म्हणले लई मोठी हानी होईल. विसरली तया थोर झाली हानी, बसतील खाने. वा वा गुरुजी वा. टाळी वाजवा. बसतील खाने 84च्या थोर झाली आणि बसतील खाणे 84च्या, बसतील खाणे 84च्या. विसरली तया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली आणि विसरली तया थोर झाली
पचतील खाणे पचतील खाणे 84च्या विसरली तया थोर झाली आणि बसतील काणी 84च्या पचतील खाणे 84 विसरली तया थोर झाली थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या देवाला विसरता कामा नये का जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे दादा थोडा आवाज द्या देवाला विसरता कामा नये का औट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया माझ्या दादांनो माझ्या भावांनो 3.5 हाताचं नरदे देवाने तुम्हा आम्हाला दिलाय म्हणून देवाला विसरता कामा नये इंद्रिय हात पाय कान वा डोळे मुख बोलाया वचन जणती जोडती नारायण नाते जीवपण भवरोगा दिले इंद्रिय हात पाय कान वा वा बोलाया वचन तू जोडसी नारायण नाचे जीव पण भवरोग टाळी वाजवा जोरदार दिले इंद्रिय हात पाय कान खूप गोडवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला पाटा बाधिकेचा 3.5 हाताचा नरदे देवाने दिलाय भजना करता ऐका हा जीव ज्या वेळेस आईच्या उदरामध्ये होता असा उलटा पडला खाली डोकं आणि वरती पाय देवाशी करारनामा केला देवा पांडुरंगा या आईच्या गर्भातलं दुःख सहन होत नाही रे पांडुरंगा या दुःखातनं मला एक वेळा बाहेर काढ एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे मनुष्य शरीर म्हणजे साहेब आपल्याला मिळालं एक जंक्शन स्टेशन आहे आपण जर ठरवलं तर आपण वैकुंठाला जाऊ शकतो आपण जर ठरवलं तर आपण कैलासाला जाऊ शकतो आपण जर ठरवलं तर आपण स्वर्गाला जाऊ शकतो आणि आपण जर ठरवलं तर आपण नरकाला देखील जाऊ शकतो विठाला विठाला हे मनुष्य शरीर मिळालेलं जंक्शन स्टेशन आहे देव व्हायचं का दानव व्हायचं आपण ठरवलं पाहिजे हे बाहेर देवाची होऊ मन तिथे होती तरी का चित्ती न धरावे देवाची होऊ मन तिथे होती तरी का चित्ती न धरावे देवाची होऊ मन तिथे होती तरी का चित्ती न धरावे देवाची होऊ मन तिथे होती चित्ती धरावे नरते हरिदान लागले हाती निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती उत्तम सार उत्तम गती देवाची होऊ मन तिथे होती तरी का चित्ती न धरावे होऊ मन तिथे होती तरी का चित्ती न धरावे तरी का चित्ती न धरावे होऊ मन तिथे होती तरी का चित्ती न चित्ती न धरावे वा टाळी वाजवा महाराजा करता आपण ठरायचं देव व्हायचं का काय व्हायचं हे मिळालंय पण यांनी करुणा वाकली देवाकडं देवा या आईच्या गर्भातलं दुःख सहन होत ना रे पांडुरंगा दुःखातनं मला बाहेर काढ बाहेर आल्या रात्रंदिवस तुझं भजन करेन पण साहेब मोठी गंमत झाली इकडे लक्ष द्या हे बाहेर आलं ना खाऊन येते खाऊ लागलं बोला बोला पिऊन येते पिऊ लागलं जिकडं जाऊ नये तिकडं जाऊ लागलं देवाला म्हणलं देवा रात्र आणि दिवस पांडुरंगा ए पांडुरंगा रात्रंदिवस तुला विसरणार नाही आता एवढा समाज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त दादाच्या उपस्थिती या तापकीर परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे मला एका प्रश्नाचं उत्तर द्या इकडे इकडे बघा मी इकडे उभा इकडे बघा मनुष्य शरीर मिळालंय का कळालंय मिळाले टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता मनुष्य शरीर मिळालं पण कळालं नाही कळालं असतं तर लोकांनी दारू पिली
नसती. कळालं असतं तर लोकांनी गोवा, मावा, गुटखा, माणिकचंद, विमल, तंबाखू खाल्ली नसती. कळालं असतं तर बिडी सिगारेट ओढलं नसतं. कळालं असतं सोलापूर कोल्हापूर मिस्त्री तपकिरी लावली नसती. मनुष्य शरीर मिळालंय हो साहेब, पण कळालं नाही. का कळालं नाही? उत्तरलंय गोडे घरी घेऊन जा, फुकट मिळालंय. विठ्ठल विठ्ठल हो. आणि फुकट मिळाल्यामुळं लोकांना किंमत राहिली नाही. खाऊन येते खातो, पिऊन येते पितो, जिकडे जाऊन तिकडे जातो. मनुष्य शरीर फुकट मिळालं ना, आणि अति परिचय झालं की किंमत राहत नाही. म्हणून बसलेले मंडळी, बी केअरफुल. या जगाच्या बाजारामध्ये 100 पैकी 100 मार्क कुणीच कुणाला देत नाही. माय तुम्ही किती नीट वागा, किती चांगलं वागा, 40% लोक कायम आपल्या विरोधात असतात. आचार्य चाणक्य असं म्हणतात, तुमच्या यशाचं कौतुक या जगाच्या बाजारामध्ये 1 संत, 2 भगवंत, 3 श्री गुरु आणि 4 जन्म देणारे मायबापच तुमच्या यशाचं कौतुक तोंड भरून करतील. विठाला विठाला मनुष्य जरी मिळाले पण कळालं नाही. एक वाक्य बोलतो लय गोडे, ऐका. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. चहा प्यायच्या कपाला कानं आहेत पण कपाला ऐकू येत नाही. कांगव्याला दात आहेत पण कांगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता, त्याचं चिंतन करण्याकरता सगळं काही अनुकूल केलं, पण बऱ्याच माणसाला अजून एक कळत नाही. विठाल विठाल आजू दान दिलाय, अतिह दान दिलाय माय बापाने. सकल इंद्रिय दिलेत हो त्याच्याकरता. किती सुंदर इंद्रिय दिलेत. हे बघा एका मिनिटात सांगतो. देवाने सुंदर हात दिलेत तुम्हा आम्हाला. कशाकरता? वाजवा ना मग एकदा जोरदार टाळी, खमखून जरा अशी. वा वा, अशी जोरदार, बेस्ट, वा, एक नंबर. आज मोठी गंमत आहे गुरुजी. आज गायक मंडळी 1 नंबर आहेत, वादक 1 नंबर आहे, टाळकरी 1 नंबर आहे, साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे, कॅमेरावाले 1 नंबर आहे, पुरुष मंडळी 1 नंबर आहे, खुर्चीवर बसलेले 1 नंबर आहे, इकडे वट्ट्यावर बसलेले 1 नंबर आहे, कट्ट्यावर बसलेले 1 नंबर आहे, विनेकरी 1 नंबर आहे, तुम्ही सगळे 1 नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे मग? विठाल विठाल सगळेच मान्यवर उपस्थित. आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्र मान्यवर, चित्रकार, पत्रकार, कथाकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, प्रवचनकार, ज्ञात अज्ञात सगळेच मंडळी. काय सांगत होतं गेलं विसरून मी आता. कीर्त खाली बसलेले बोला, बोला लवकर बोला. काय सांगत होतो मी? कोणता विषय चालू होता आपला? बोला बोला बोला. का सांगू मी? सांगू का? हां द्या 10 रुपये. चला पटापटा. अहो गंमत केली. ऐका ऐका. देवाने 2 हात दिलेत माय. कशाकरता? आलं ना लक्षात आता? टाळी वाजवण्याकरता. आता नाही, आता लक्ष द्या फक्त. देवाने गोड हे मुख कमल दिलंय, देवाने तोंड दिलंय. कशाकरता? ही वाचा कशाकरता दिली? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. त्या विठ्ठलाचं भजन करण्याकरता तोंड दिलंय. कामामध्ये काम, काही म्हणा, हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता, बैसता, भांडता, कांडता, पण हरी बोला. एकांती लोकांती पण हरी बोला. त्याचं भजन करण्याकरता तोंड दिलंय. देवाने डोळे दिलेत, रूप पाहता लोचने, सुख झाले तो हा विठ्ठल, तो हा माधव बरवा. देवाने कानं दिले त्याचं गुणगान ऐकण्याकरता. देवाने गळा दिलाय तुळशीची माळ घालण्याकरता. काही माणसं एवढी चॅप्टर आहेत. तुमच्याकडे अखंड हरिनाम सप्ताह बसतो की गावात? बोला बोला, बसतो ना? काही माणसं गावात सप्ताह बसला की आळंदीला मंदिरात गेलं की लगेच तुळशीची माळ घेते आणि गळ्यात घालते. सप्त्यात माळ घालते आणि हप्त्यात काढते. लई डेंजर. काल एक बाबा म्हणले, महाराज अहो महाराज. म्हणलं काय बाबा? माळ घालायची. म्हणलं बाबा वय किती? म्हणे 70 वर्ष. म्हणलं एवढ्या उशिरा? ते म्हणे आता का मला चावतंय का काय? म्हणजे चावाचं बंद झालं. आमच्याकडे गिऱ्हाईक. विठ्ठल विठ्ठल हो.
देवाने पाये दिलेत कशा करता? पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम. मुखी राम नाम. नाथ महाराज म्हणतात हाची माझा नेम सिद्धीने अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दुर्ड दे देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसने पडवणे किंवा जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाये तीर्थयात्रे जाय चुकू नको. देवाने सकल इंद्रिय त्याच्याकरता दिले. लोक एवढे हुशार निघाले, उभा आयुष्य प्रपंच करतात, उभा आयुष्य संसार करतात आणि एक दिवस गोइंग टू यमपुरी विठाला विठाला हे मनुष्य शरीर दिलं देवाने. किती भाग्यवान माणसं आहेत. तुमच्याकडे ते पाठीमागे व्हायरस होता का? व्हायरस कोरोना बघा हा किती गोड होता तो. कसलं मन मारस त्यांनी तुला किड्या मुंग्यासारखे माणसं नेलेत. एवढी भयावह परिस्थिती आपल्या स्टेटची. तुमचा डिस्ट्रिक्ट पुणे जिल्हा अहिल्यानगर सगळ्या पट्ट्यात एवढी भयावह परिस्थिती होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण एवढा कोरोनाचा वाईट काळ पाहिला. साक्षीदार आहेत की नाही तुम्ही बाबा? हे वयस्कर मंडळी कोरोना पाहिला ना बाबा? साक्षीदारी अशा मान हलवत चला. कोरोनाचा कडू काळ पाहिला, वाईट काळ पाहिला, पण आजच्या मिनिटाला एवढा आनंदात तुम्ही कीर्तन ऐकतात. फक्त आणि फक्त तुमच्या पाठीवर आळंदीच्या ज्ञानोबारायचा कृपा आशीर्वाद हे लक्षात ठेवा. त्या ज्ञानोबारायची कृपा तुमच्यावरती आहे म्हणून तुम्ही एवढा आनंदात सुरक्षित बसलाय कीर्तना करता. बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या आहारी वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर. भाग्यवान माणसे पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला 1, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला 2 आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला 3. पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश. वा वा गुरुजी वा टाळी वाजवा. राधे राधे वा. पवित्र ते कुळ पावन देश वा वा. पवित्र ते कुळ पावन तो देश. हरीचे दास जन्म घेते तेथे हरीचे दास जन्म घेते. धर्म धर्म नारायण धर्म धर्म झाला नारायण धर्म धर्म झाला नारायण धर्म धर्म झाला नारायण धर्म धर्म टाळी वाजवा जोरदार वा वा गुरुजी एकच नंबर बेस्ट वा. गुरुजी असे गायक एवढे गोड आणि एवढे वाजवणारे गोड असले ना. ए माय दादा आता तुम्हाला सोडित नाही मी. आता 12 वाजले काय, 1 वाजला काय, 2 वाजले काय, 3 वाजले काय, 4 वाजले काय, रात्रीचे 10 वाजले काय. आता सोडत नाही तुम्हाला 2 वाजेपर्यंत. बसताल का? बघा खरं घ्या बरं वरती हात बघून द्या. हात वरती घ्या. कोणाकोणाला कीर्तन बंद करा वाटतं हात वरती घ्या. विठ्ठल विठ्ठल गंमत केली. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला, पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. ही माती कशी? एक धारदार वाक्य बोलतो काना उंचावून ऐका. ट्रबल फुल कर दादा. और मराठ्याचे रक्त निलाल झालेली माती झुकलेल्या अफजल पुढे माझ्या शुभाची छोती. संभाजी राजासारखा शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे मराठ्याच्या शमशिरीवर तोच मर्द मराठी मावळा खरा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले आणि या मातीमध्ये अफजल घडला आणि याच मातीमध्ये हिंदवे स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला.
भरतखंडे नरदे प्राप्ती हे तो परम वाक्याची संपत्ती. एक अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बोदीपे महामुने हे एतोय कर्म भूरिशा ततुन्य भोग भूमया. जपान जगातील शस्त्रागारे, फ्रान्स जगातील फॅशन शोवे, चीन जगातील सैन्यगरे, अमेरिका जगाची तिजुरी आहे, पाकिस्तान जगातील कुरमुरे आहे आणि भारत देश जगातील देवघरे. आणि त्या देवघरातले तुम्ही आम्ही दैवाचे आणि दास पंढरी रायाचे. किती भाग्यवान माणसं आहेत. बघा, कीर्तन ऐकत असेल तर पुण्य लागतं माय. काका माऊली, सपने तो हर कोई सजाता है साहब, लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन वही आता है जिसे हमारे भगवान बुलाते हैं. भाग्यवान माणसे. पवित्र मातीत, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला. उद्या 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन. आपण भाग्यवान माणसं आहेत, कधी विसरता कामा नये. सीमेवरच्या जवानाला विसरता कामा नये, माझ्या शेतकरी दादाला विसरता कामा नये. या माती करता फडकणाऱ्या तिरंग्याला, या भारत देशाला, या काळ्या मातीला विसरता कामा नये. का आपली संस्कृती एवढी महान आहे. ए आई, पोटाला भूक लागले एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. आणि अशा पवित्र संस्कृतीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. या तापकरी परिवाराने दादाच्या पित्तर्थ एवढा मोठा कीर्तन महोत्सव वर्षश्राद्धाचा आयोजित केलाय. सांगतो ऐका, मला मरण येणं ही प्रकृती आहे. आय रिपीट परत सांगतोय, मला मरण येणं ही प्रकृती आहे. मला मरणच न येणं ही विकृती आहे. आणि मरणावरती विजय प्राप्त करणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. अशा संस्कृतीत तुमचा माझा जन्म झाला. जी टॉकीजला टी व्हीवरती मी बोलून गेलो. ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलतो. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जटीसारखी धीर नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात का लबाड नाही, कावळ्यात का धुत नाही, काजळ्यात का काळा नाही, लोण्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. अशा हिंदुस्थानच्या मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. मी का स्वाभिमानाने बोलतोय? कारण आपल्या कंट्रीला, आपल्या देशाला इंगोले महाराज मातेची उपमा दिली. जपान माता नाही, पाकिस्तान माता नाही, इंग्लंड माता नाही, फ्रान्स माता नाही, फक्त आणि फक्त भारत. सगळ्यांनी जरा खमकून म्हणता का सगळ्यांनी? महाप्रसाद आहे नाच नंतर आहे ना. मग काय टेन्शन नाही. बेस्ट आहे. आता मग काय घालीन लोटांगण मोकळं पटांगण हो दे. आता सगळे मंडळी बोला 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 बोला, भारत माता की जय, भारत माता की. अर्धेच म्हणले, अर्ध्याला काय उपवास आहे काय? सगळ्यांनी टाळकरी सगळे भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे टाळी वाजवा जोरदार. वा वा, बेस्ट, वा वा, खूप सुंदर. आपण अशा मातीत जन्माला आलो, भाग्यवाने. अजून किती भाग्यवाने? पवित्र देह दिलाय. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. सुंदर असं शरीर दिलंय देवाने. साहेब, ज्या देवाने अमर पिलंय, स्वर्गातले देव, ज्यांनी अमर पिलंय ते सुद्धा मृत्यू लोकात जन्माने येण्याकरता इच्छा अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, 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 स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा,
स्वर्गीचे अमर इच्छितातील मूर्ती लोकी व्हावा जन्म नारायण नामे ये लोकीचा हा देह देव इच्छिताती पाये धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. स्वर्गातले देव सुद्धा या नरदेवाची अपेक्षा करतात. म्हणून ज्याने हा जीव दिला दान त्याचं चिंतन करण्याकरता म्हणून देवाचे उपकारित विसरता कामा नये. चला पुढं संतांचे उपकारित का आडर आणि धावणाऱ्या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत आले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकार बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. चला पुढं जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. का विसरता कामा नये? हाडाचे काडे केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा देवा केला, हाताचा पाळणा केला. मुलीचा बापात किती जीव असतो एक दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल हो किती प्रेम करतात ऐका. एक जणाच्या मुली करता चांगलं सुंदर स्थळ होतं. मुलगा मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी राहत होता. 80-90 हजार पेमेंट होतं. मुलगा चांगला होता, दिसायला चांगला होता, निर्व्यसनी होता, शेतीवाडी होती गावाकड. त्या वडिलाने मुलीचं लग्न लावून दिलं. थाटामाटात दोघं जण जोडीनं मुंबईसारख्या शहरात ठिकाणी राहू लागली. माय प्रपंच करू लागले. 2-4 वर्ष झाले. पाहता पाहता ज्या कंपनीत काम करायचा जो जॉब करायचा साहेब तर तिला ब्रेक लागला, स्टॉप झाली. सासरेबाला फोन केला, अहो माझ्या कंपनीला ब्रेक लागला, काय करू? सासरेबा म्हणे शेतीवाडी भरपूर, ये गावाकडे. मग गावाकडे सगळा पसारा घेऊन गावी आला. गावाकडे आल्याच्या नंतर गंमत अशी झाली, तो गावाकडे आल्याच्या नंतर चुकीच्या मुलाच्या नादी लागला. माणसाचं जीवन हे संगतीने घडतं आणि माणसाचं जीवन हे संगतीने बिघडतं. पतन होतं उद्धार होतो संगतीने. हा संगतीचा महिमा आहे. दारू पिणाऱ्या मुलाची संगत लागू लागली त्याला. गावाकडे आला, रोज उठला का थोडंफार काम करायचा आणि दारू पिण्याकरता जायचं. हे बघा, रोज उठला थोडंफार काम करायचा. हळूहळू एवढा नाद लागला गुरुजी त्याला, एवढा व्यसनाधीन झाला. हे बघा एवढा समाज बसलाय. मी रोज तळमळीने सांगतो, व्यसन करायचं असेल, दारू प्यायची असेल, हिम्मत लागत नाही. निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते. दारू प्यावं लागला. गुरुजी सकाळी उठला ना चहाच्या अगोदर त्याला पहिली दारू लागली. एवढा अट्टल बेवडा झाला. माय ऐका, दारू प्यावं लागला आणि एके दिवशी त्यांनी काय केलं, बायकोला मारलं. दारूच्या नशेत मारलं. बिचारी ती बिचारी गरीब होती, ती काही म्हणली नाही. पण वडिलाला वाटलं माझ्या मुलीला भेटाव करता जावं. गाडी काढली, निघाला. रोडच्या बाजूला मुलीचं घर होतं आणि बाप आला. मुलीचं बापावर किती प्रेम आहे याच्याकरता मी दृष्टांत सांगतोय. गाडी पार्किंग केली आणि बाप घरात आला आणि दरवाजा ठोठावला. ए बाई, अगं ताई दरवाजा उघड. मुलीने बापाचा आवाज ऐकला. पप्पा, नाना, आबा, दादा, काका, तुम्ही अचानक आला, काही सांगितलं नाही. ए बाई खरं सांगू का, तुला डोळे भरून पहा वाटलं. तुझा बाप गरीब आहे ग. तुझ्या बापाकडं मोबाईल मोठा नाही त्याला व्हिडिओ कॉल करता येत बेटा. आठवण आली तुला, खूप पहा वाटलं डोळे भरून चिमणे, तुला पाहण्याकरता आलो ग. या बाबा, बसा बाबा. तालुक्याला छोटंसं काम होतं, निघालो होतो. बाबा चहा घ्या, पाणी घ्या. बापाने चहा पाणी केला. आत्ता गरम गरम भाकरी टाकते, 2 घास खा पोटभर आणि जा. छोटंसं काम होतं, बँकेत चाललो होतं बाई. नाही मी घरून जेवण करून आलो. 10-5 मिनटं बाप बसला, मुलीची खुशाली विचारली आणि बाप पुन्हा गाडी घेऊन निघाला. एसीच्या बाहेर निघाला की एक पाहुणा आडवा झाला. सोयर जे हरी कुठं आला होता? काय नाही हो, लेकीकडं आलो होतं, मुलीकडं. पहा वाटलं होतं माझ्या ताईला. मुंबईहून इकडे गावाकडे आलेत, पहा वाटलं होतं. बरेच दिवस झाले भेट नव्हती. अहो तुम्हाला माहिती आहे का काय? अहो त्या तुमच्या मुलीला सकाळी तुमच्या जावयाने दारू पिऊन मारलं हो. बापाच्या पायाखालची माती घसरली. बापाला वाटलं 1च मिनटं झालं मी माझ्या मुलीकडून आलो, तिनं काही गारानं न केलं. 1च मिनटं झालं, तिनं काही कंप्लेंट नाही केली, काही तक्रार न दिली माझ्या ताईने. बापाच्या डोळ्यात पाणी आलं, उर भरून आला बापाचा. आणि बापाने गाडी फिरवली. डोळे पुसत पुसत बाप घरी आला आणि बापाने दरवाजा ठोठवला. ए ताई, अगं दरवाजा उघड. किचनमधून धावत धावत आली. पप्पा पुन्हा का आलेत? धावत धावत आली. डोर ओपन केला, दरवाजा उघडला. पप्पा काही मोबाईल विसरला का? पप्पा काही चार्जर विसरला का? पुन्हा का आलात? बापाने मुलीच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. बाप म्हणतो त्या मुलीला, ताई, ए दिदे,
तुला तुझ्या नवऱ्याने दारू पिऊन मारलं का ग सकाळी? राग केलं का? डोळे भरून आले, डोळे डबडबले. नाही दादा, नाही पप्पा. अरे पाहण्यासारखा तुझा बाप जिवंत आहे, मी अजून जिवंत आहे ना. सांग ना मला काय झालंय, सांग ना. मुलीने बापाच्या गळ्यात मिठी मारली, अंबरला पडून डसडसत ती मुलगी रडू लागली. बापही गुराढोरासारखा रडू लागला. बापाने डोळे पुसत पुसत विचारलं, ए ताई, मी आल्या आल्या तो मला का सांगितलं नाही? तुझा बाप जिवंत आहे ना, आल्या आल्या काय सांगितलं नाही? तुला तुझ्या नवऱ्याने मारलं, चहा प्यायच्या अगोदर सांगायचं ना, पाणी घ्यायच्या अगोदर सांगायचं ना. आल्या आल्या त्या मुलीने दिलेलं उत्तर एवढा समाज बसलाय या तापकीर परिवाराच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने. दादांच्या मुलीने हात जोडले, डोळे डबडबले त्या मुलीचे, आणि ती मुलगी म्हणते, पप्पा खरं सांगू का, आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही पाणी पिलं नसतं. आल्या आल्या जर तुम्ही त्याला सांगितलं असतं तर तुम्ही चहा पिला नसता. मग काय सांगितलं नाही? ती मुलगी म्हणते, पप्पा एक वेळेस तुमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल, पण ईश्वरासमान बापाच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं पाहिजे, हिला मुलगी म्हणतात. आणि तीच एक लेक असते, आणि तीच गुरुजी आदर्श गृहिणी असते. म्हणून हे मुलीचं बापाचं प्रेम असतं, म्हणून विसरता कामा नये. आणि 4 आपल्या अभंगाचा पहिल्या चरणाचा मुख्य दरवाजा, मरण विसरता कामा नये. इथं बसलेल्यापैकी वर्षश्राद्ध हे प्रत्येकाचं होणार आहे. माझं वर्षश्राद्ध होणार आहे, दा गुरुजी तुमचं होणार आहे, सगळ्यांचं जावं लागणार. इथं आंबर पिऊन कोणी नाही आलं. साऊंड सिस्टीम बोलले, दादा तुम्हाला सुद्धा जायचं एक दिवस, पण वेळ काळ केव्हा येईल माझा काय तुमचं काही सांगता येत नाही माय. म्हणून ऐका, मरण डोळ्याच्या समोर ठेवा. तुकोबाराय म्हणतात, मरण आम्ही डोळ्याच्या समोर ठेवलं, परिणाम मरणावरती विजय केला. तुकोबाराय मरणावरती विजय प्राप्त केल्यावर झालं काय, तर तुकोबाराय म्हणतात, साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंत जो परमार्थिक माझा अट्टहास होता, त्यातला शेवटचा दिस गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. टाळी वाजवा, टाळी वाजवा. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला वा वा, टाळी वाजवा. याच्यासाठी केला याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड वा 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 वा, गायक वादक वा. शेवटचा दिस गोड बाबा, हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो टाळी वाजवा, टाळी वाजवा. तुकोबाराय म्हणतात, शेवटचा आता दिस आमच्या जीवनातला गोड झाला. इथं बसलेल्यापैकी कोणाला वाटतं का शेवट कडू व्हावा? नाही वाटत. आम्हाला सुद्धा वाटत नाही शेवट गोड कडू व्हावा. गोड व्हावा प्रत्येकाला, आंबट तुरट खारट नाही व्हावा. प्रत्येकाला वाटतं शेवट गोड व्हावा. तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनातला शेवटचा दिस गोड झाला. आता मी थांबल्या गेलो, मी विसावल्या गेलो, मी निश्चिंत झालो. अभंगाचं द्वितीय चरण. हाताने चिंतेने पावलो विसावा, हाताने चिंतेने पावलो विसावा, हाताने चिंतेने पावलो विसावा, हाताने चिंतेने पावलो विसावा. खुलटलिया धावा तृष्णेची या, खुलटलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया नावा दृष्टीची या, कुंडलिया नावा दृष्टीची या. हाताने चिंतेने पावलो विसावा, हाताने चिंतेने पावलो विसावा. विसावा
सगळे मंडळी सगळे सगळे वा वा पाठीमागचे वा वा दादा कॅमेरा फिरवा त्यांच्याकडे सगळ्याकडे वा वा सगळे गायक वादक 2 चरणाचा भाव पाहिला राहिलेल्या चरणाचा भाव पाहू सगळे मंडळी सगळे सगळे गायक वादक तुम्ही नका तुम्ही नाही सगळे सगळे खाली बसलेले सगळ्यांनी गायक वादक सगळ्या मंडळीने आपल्या सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी पुंडलिकावर हरीचा जय जयकार करायचा आवाज श्री क्षेत्र पंढरपुरापर्यंत गेला पाहिजे श्री क्षेत्र आळंदीपर्यंत गेला पाहिजे सगळे सगळे पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय सरळ घ्या सरळ विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमा सर्वांनी टाळी वाजवा बड़े भाव के साथ दोनों हाथ उठा के एक साथ ताली बजाओ रखुमा वाह वाह महिला मंडळी वाह पुरुष मंडळी वाह रखुमाये रघुमाई रखुमा गजानन महाराज